नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आम्ही पवन बिरादर डेअरी फार्म तेलगाव येथे AI करण्यासाठी आलो आहोत, जे की म्हशीचं तबेला यांचं नवीन बनवलेलं शेड आहे. त्यांचं खूपच आधुनिक पद्धतीचं शेड बनलं आहे. त्यांनी सुरुवातीला 2 म्हशीपासून चालू केलं शेड. आता साधारण एक 8 ते 10 म्हशी आहेत व घरामध्ये तयार झालेले वासरं सुद्धा आहेत. शेतीला पूरक असा जोडधंदा म्हणून चालू केलेला हा शेड आहे. चला पवन भाऊ सोबत आपण थोडंसं चर्चा करूया. नमस्कार पवन भाऊ. नमस्कार. किती वर्षाचा तुम्ही शेड केलं आहे? 4 वर्ष झाले. 4 वर्षाला का? आता हे नवीन बांधकाम केलं काय? हो अगोदर जुनं होतं का? हो जुना होता. आता हे जे म्हशी आहेत ते कुठून आणला तुम्ही? हरियाणा. हरियाणा आणला का? सुरुवातीला किती म्हशी आणला तुम्ही? 2 आणले होते. कुठले कुठले दाखवा बरं. ही वाली, हे म्हैस हा आणि पर हे परत तिकडले होय? हा ठीक आहे. हां. किती रेटला पडले तुम्हाला तिथं? हे आम्हाला 21 ला पडले. हे म्हैस हा साधारण किती दूध देते ना? हिनं टाइमला 6 लिटरचे. 4 लिटर दूध देते का? फॅट वगैरे कसं यायचं? त्यात हे चांगला आहे. चांगला आहे. आता हे बाकीचे जे म्हशी कुठले आहेत? हे पण हरियाणाचे ते सगळे. पण हरियाणाचे आहेत? हो सुरुवातीला 2 आणलो, नंतर ना डेव्हलप केले ना हे. नंतर थोडं थोडं वाढील तुम्ही. हो. मग स्वतः इथं आलेल्या वासरापासून कुठलं बनला तुम्ही? हे घरात बनवलं आहे? हो. हा चांगलं आहे. हा हे किती दूध देते की? 4 लिटरचे आहे. 4 लिटर देते का? हो. तर ह्या म्हशीवरचीच वासरं आहेत ना? हो हे किती महिन्याचं वासर आहे की? हे 1 महिन्याचं आहे. 1 महिन्याचं का? हो याला दुधाचं प्रमाण किती देतो तुम्ही? म्हणजे एक थान देता समजा हो की? 1 थान. साधारण 1-2-2.5 लिटर दूध हो. जाते समजा की? हा वाघर आहे का हलगट आहे? हलगट आहे. हलगट आहे का? हो हलगटाचं सुद्धा चांगली आहे तब्येत. हो. चारा वगैरे किती टाइम करता तुम्ही याला? आम्ही चारा 2च टाइम देतो. 2 टाइम चारा. हो. पाणी? पाणी 2 टाइम. 2 टाइम पाणी. हो. म्हणलं तर जे बिहारी लोक करतात त्याच पद्धतीने तुम्ही करता हा समजा त्याच की? पद्धतीने. आता या शेडला किती खर्च आहे तुम्हाला साधारण? 7-8 लाख. 8 लाख रुपये. हम्म. अगोदरचं शेड तुमचं कुणीकडे आहे? त्या साईडला पलीकडे आहे का? हो. छोटा होता शेड. छोटा होता ते. आता तुम्ही हे जनावर वाढण्यासाठी हे बनलंय समजा की? बनवलं. हा आता कधी आणायची तुम्हाला म्हशी वगैरे? एक 2-4 महिन्यामध्ये. 2-4 महिन्यामध्ये. दूध कुठल्या डेअरीला देता तुम्ही? आम्ही सेट्स फॉर्म. सीड्स फार्म हलबर्गा. म्हणजे हलबर्ग्याला? हो स्वतःचं तुमचं कलेक्शन पॉईंट आहे? हो आहे. सीड्स फार्म बद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? काही नाही सर, मस्त आहे सर. चांगला आहे डेअरी? हो. दुधाची क्वालिटी वगैरे कसं चेक करते त्याने? A1 नाही सर. A1. हा अँटीबायोटिक दूध चालत नाही हा, हा. तुमच्या डेअरीला? एक वेळेस फिरून शेडची पाहणी करूया. खूपच कमी खर्चामध्ये बनवलेलं शेड आहे आणि चांगल्या पद्धतीनं मेंटेनन्स सुद्धा आहे जनावराचं. हे म्हैस कधी इले? आजच येईल सर. आज इले का? हो. हे आज विलेली म्हैस आहे. काय वासरू याचं? वाघर आहे. वाघर आहे का? हो. या म्हशीची डिलिव्हरी आजच झाली आहे. ही घेतलेली आहे का तुम्ही? नाही तयार घरी केले. हे घरी बनवले का? हो. चीक किती दिले की? चिक सर अंदाजाच 1 लिटर दिले. 1 लिटर चीक निघाले. हो. चिकाचं प्रमाण कमी राहतं. हा नंतर ना शरीराची कशी कशी वाढ होईल तसं दूध ऑटोमॅटिक वाढत जाते. हो. हरियाणानं आणलेल्या म्हशीवापासून 2 वाघारी बनले तुमचे चांगले हो, हो. घरामध्ये. हा स्वतः अगर बनवलं तर कमी खर्चमध्ये तुम्हाला चांगल्या म्हशी भेटेल. हो. डायरेक्ट हरियाणानं घेतलं तर 1 लाखाच्या वरच म्हशीचे रेट आहे. हो. ते चारा कुट्टीची मशीन दिसत आहे त्यांच्याकडे. वाळा कडबा पण आहे तुमच्याकडे? हो आहे.
हे गजरा गवत आहे ब्लॅकमध्ये. नेपियर म्हणू शकतो आपण. कुट्टी मशीन आपली छोटी दिसत आहे. हो, सरदारचे अगर घेतलं तर तुम्हाला चांगला फायदा होईल. त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये कट होईल आणि लवकरात लवकर काम होऊन जाईल तुमचं. हा जनावर वाढल्यानंतर तुम्ही घेऊ शकता, तसं काय नाही. हा शेडच्या बाजूला चारा लावलेला आहे मी. साधारण 2 एकरामध्ये चाऱ्याचं दिसत आहे. सध्या सुरुवात आहे. 2 म्हशीपासून सुरुवात केली आहे त्याने. कारण 8-9 म्हशी झाले तर. आणि शेड उत्तम पद्धतीचं आहे. अगोदर त्याने एक छोटंसं फार्म चालू केलं होते त्या ठिकाणी. अगोदरचं शेड आहे ते तर नवीन बनवलेलं आहे. खूपच छान असं चाऱ्याचं नियोजन सुद्धा आहे यांच्याकडे. आपल्याकडं बायफ, इसार, ABS या कंपनीचे मुर्रा, जाफराबादी, नागपुरी असे सिमेंट भेटतील, जे की चांगल्या पद्धतीचे वासरं त्याच्यातनं बाहेर निघतील. चांगली क्वालिटीचे वासरं निघतील. चला आता AI करण्यासाठी जाऊया. या म्हशीला अशा पद्धतीनं बांधलेले आहेत. हे शेपूट धरा. शेडचे मालक पवन बिरादार यांच्याशी भेटून आम्हाला खूप छान वाटलं आणि खूपच चांगल्या पद्धतीने माहिती दिली. पवन भाऊ धन्यवाद. धन्यवाद साहेब, तुमचं पण धन्यवाद.